आजकाल कलाकारांची संख्या कमी आणि चॅनलची संख्या जास्त अशी परिस्थिती झाली आणि त्यातल्या त्यात भर म्हणून तर काय लोकल केबल चॅनलची संख्या आलेली आहे. असेच एका लोकल केबल चॅनलवरती आपल्या श्रेया बोगडेंना बोलवलंय मुलाखतीसाठी. बघूयात मात्र त्यांची मुलाखत कशी होती. भारी का लय भारी? झालं गेली लाईट लोड शेडिंग. ए फालतू गॉगल काढ. नमस्कार नमस्कार नमस्कार. परभणी जिल्हा केबलवरच्या या लोकल चॅनल वरती एका कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लावली पिन फोन इन. या कार्यक्रमात मी तुमचा लाडका आणि वेदक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करीतो. आपण या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत वेगवेगळे छोटे मोठमोठे चांगले सेलिब्रिटी बोलिलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण खूप साऱ्या गप्पा मारिलेल्या आहेत. आजही जे सेलिब्रिटी येणार आहेत ते अत्यंत मोठे आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन ते मी काय करणार. त्यांचं इंट्रोडक्शन करणं म्हणजे सूर्याला कॉजवे दाखविण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो बच्चन साहेबाला हिमेश रेशमिया दाखविण्यासारखं आहे आणि सनी देओलला तुषार देओल दाखविण्यासारखं आहे. असे त्यांचे इंट्रोडक्शन आहे. ते मी काय करून देणार पण त्यांचे इंट्रोडक्शन मी करून देतो. त्यांचे नाव आहे मालिका नाटक सिनेमामध्ये त्यांनी कामं केलेले आहेत आणि त्यांचे नाव आहे हुवाई फुया अतिरंजक कार्यक्रमात त्यांची कामं आहे. त्यांचं नाव घामानं पुसलं गेलेलं आहे. टाळ्या वाजूया त्यांचं नाव तुम्हाला आठवेल. त्यांना बोलूया जोरदार टाळ्यांनी. सेलिब्रिटींचे स्वागत करूया. कुठे गेल्या या सेलिब्रिटी म्युझिक अजून वाचवणं थोडा वेळ. सेलिब्रिटी आले. नमस्कार नमस्कार सेलिब्रिटी. आय थिंक गाणं चुकीचं वाजलं का माझ्या एंट्रीला? नाही आमच्याकडे काय नाही एकच सीडी केलेली आहे. म्हणजे आम्ही बटन दाबतो ज्याचा जुगाड लागला ते लागला असं आहे आपल्याकडे. बसा ना सेलिब्रिटी बसा. नमस्कार. तर आपल्याकडे आजच्या या लावली पिन फोन इन कार्यक्रमात सेलिब्रिटी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया पण तत्पूर्वी गच्च पुष्प देऊन त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. काय करताय हे? ते पुढच्या सेलिब्रिटी लागेल ना. हेच हा म्हणून तर प्लास्टिक आणलंय. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? कार्यक्रम सुरू झालेला आहे. नमस्कार सेलिब्रिटींचं आपण मनापासून स्वागत करूयात. तुम्हाला तुमचा पहिला प्रश्न विचारतो बाई. मुंबईमध्ये साधारण तुम्ही काय करीता? मी ऍक्टिंग करते. नाही तसले चिल्लर धंदे नाही. म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करीता? तेच मी डेली सोप करते. डेली सोप सेलिब्रिटीने स्वतः सांगितलेलं आहे. पोटा पाणीसाठी त्या साबण तयार करायच्या कारखान्यात काम करीतात. अत्यंत एक मिनिट. साबण तयार करायचा कारखाना वगैरे नाही. डेली सोप म्हणजे मालिका. गेलं वर्षभर मी एक डेली सोप करते. रोज तुम्ही वर्षभर झाली एकच काम करता? प्रेक्षकांचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून एक वर्ष माझी मालिका चालू आहे. सेलिब्रिटी स्वतः सांगून आलेले आहेत की प्रेक्षकांमधलेच कुणापैकी त्यांच्याशी एक प्रेम प्रकरण चाललेले आहेत. काय बोलताय तुम्ही? प्रेम प्रकरण नाही प्रेक्षकांचा आशीर्वाद रूपी जे प्रेम आमच्यावर आहे म्हणून माझी मालिका एक वर्ष. नाही त्याला काय व्हायला एकूण एकच. तुमचं त्यांच्यावर त्यांचं तुमच्यावर काय एकूण एकच आहे की सगळं. आपल्या या लावली पिन फोन इन कार्यक्रमात अजून काही फोन इन झालाय पण येईल आता थोड्या वेळात. फोन चालू आहे की नाही येईल. फोन. हॅलो हॅलो. तुमचा बॅलन्स आहे 0 रुपये आणि 84 पैसे. ही सेवा चालू करण्यासाठी कृपया लवकरात लवकर रिचार्ज करा. भुगतान करा नाही तर पुढचं तुमचं तुम्ही भुगतान विसरून टेलिफोन ऑफिस मधले लोक यांना फोन करू लागलेले आहेत. एवढं प्रेम यांच्यावरती लोक करतात. पिंट्या बॅलन्स भरला नाही का टेलिफोनचा? अरे भरला होता ना. किती 75 रुपये बिल आलं होतं. भरलं काऊन नाही? 50ची नोट फाटकी होती. जरा 500 चिल्लर द्या बरं. काय करताय तुम्ही? हे 500ची नोट दिलेली आहे. 500ची नोट लागोलाग त्याला फोन चालू करायला सांग. सेलिब्रिटी या कार्यक्रमात आलेले आहेत पण स्पीकरवर टाकूया. कोण बोलायला आला रे? हॅलो. हा बोला. हॅलो. कोण बोलायला रे? बोल ना. हॅलो. अरे बाबा ते टीव्हीचा आवाज आधी बारीक कर. काय बोलला तू? टीव्हीचा आवाज आधी बारीक कर बाबा.
कोणाच्या टीव्हीचा आवाज बारीक करू? तुझ्या टीव्हीचा कोण बघायला मग टीव्ही येड ए 70,000 टीव्ही, त्याचा आवाज मी का बारीक करू? तुम्ही बारीक करा आणि तुमच्या टीव्हीचा आवाज. ए रताळ्या, मग कार्यक्रमात कशाला फोन ए लावला तू? रात्याला कुणाला बोलतो तू? नाही का पद्धत झाली ए, का फोनिंग कार्यक्रमात कुणाला बोलतो तू? ए, संख्या, तुझा कार्यक्रम रोज बघतो तू बाहेर भेटी मला. अरे 70,000 टीव्ही घेतलाय. लेडीज बायकांना भांडणात पडायचं ए, नाही, तू बोलतो. बायकांना ते तुला आयटम कुत्रा शेजारी बघितलं बसून म्हणजे? शांतपणा करतो तू तू. कशाला फोन करायला माहिती अरे का? रोज तुझा कार्यक्रम बघतो, तुला कोण कुत्रा विचारतं का बाहेर? एक मिनिट ह्याला सांगा तुम्ही. पोरगी बसली म्हणून शांतपणा करतो तू. ठेवा हा फोन डिस्कनेक्ट करा आता दादा, ए please. आयटम काय डिस्कनेक्ट करा फोन. ए बाहेर भेट तू, तू पहिला बाहेर भेट. हा? मला सांगा तुम्हाला कोण विचारायला गावात? आम्हाला विचारतात असं बोलतात का टीव्हीवरती? मला ही प्रेक्षक बघतायत हे काय सगळी फालतुगिरी आहे. माझ्याविषयी तुम्ही काय बोलणार असाल तर मला इंटरेस्ट आहे. सेलिब्रिटी विषयी बोलूया. सेलिब्रिटी मला तुम्हाला विचारायचंय. मला सांगा तुमचा हा फबाईफू कार्यक्रम अत्यंत अतिरंजक आहे. आम्ही तो खूप आवडीने पाहतो. थँक्यू. कसं असतं त्या कार्यक्रमामध्ये एकंदरीत सगळं? खूप छान असतं. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. आमची प्रोसेस अशी असते की आदल्या दिवशी रिहर्सल आणि मग दुसऱ्या दिवशी शूट. तर कसं असतं की रिहर्सलला जेव्हा सुरुवात होते तेव्हा अत्यंत क्रिएटिव्ह प्रोसेस असतो हा. म्हणजे काय दिवसभर तिथं असतो तुम्ही? हो दिवसभर आपल्याला दिसत जरी गमतीशीर असलं ना तरी प्रोसेस गमतीशीर नसतो. त्यात खूप मेहनत असते. मग जेवायला तिकडे जेवायला देतात ते देतात ना तेवढं मग चांगलं पडतं तुम्हाला? चांगलं पडतं म्हणजे रोजंदारी पैसेही मिळत असतील, खायलाही मिळतं, चांगलं पडतं तुम्हाला? रोजंदारी वगैरे काय बोलताय तुम्ही? आम्ही कलाकार आहोत. हा नाही पुढे सांगा काहीतरी सांगू लागले. तर कसं असतं की विनोद निर्मिती करायची नाही बर. हे आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे. त्यामुळे जितकं मला सांगा spontaneous आम्हाला व्हेज नॉन व्हेज वेगळं मिळतं का? काय व्हेज नॉन व्हेज वेगळं मिळतं का तिकडं? म्हणजे कसं आहे आपल्याकडे नटनटे असले तरी सगळेच काय खाणारे पिणारे थोडीच असतात. काही माळकरी बी असतील ना भाऊ सारखे? हो व्हेज नॉन व्हेज वेगळं असतं. चांगलं आहे पुढे सांगा काहीतरी सांगू तर लागले. कसं ना मुळात शूटिंगचा दिवस जो आहे प्रेक्षक तो आमच्यासाठी खूपच. पण तुम्ही माझा एक निरोप सांगाकडे द्या. ते काडक्या कोण येते? दर्शन. आणि ते दुसरं कोणते? ते मेरे नसीब सागर, में सागर. तू सागर. त्या दोन काडक्याला माझा निरोप सांगा. त्यांना मला जरा चापून चोपून खात पीत जा बाबा. मी का सांगू त्यांना हे? अरे मी का सांगू म्हणजे आमच्याकडे कसा छोटासा 14 इंची टीव्ही आहे. त्यांचं स्किट सुरू झालं का फक्त त्यांचे पार्टनर दिसतात, ते दिसतच नाहीत. त्यांना जरा काय करा चापून चोपून खायला सांगा. बरं हा मी सांगते. हा. तर कसं आहे की शूटिंगचा दिवस जो असतो तुमचा ते शंकरशन तर लई चांगला एक पात्री करतो बरं का. आवडतं आपल्याला त्याचं. एक पात्री हा तो काही एक पात्री वगैरे करत नाही. संकर्षणची पार्टनर मी आहे. संकर्षण कराडे, श्रेया बोगडे. मी श्रेया बोगडे. दिसत नाहीत ना पण तुम्ही आम्हाला दिसत नाही. हे काय हाताचे काडके झाले नुसत्या खातीत जा ना. पोटभर खाल्लं पाहिजे. कसं फ्रेम भरून निघाली पाहिजे आपली टीव्हीची. बरं आपण तो घेऊया. कोण बोलायला रे? शंकर हा, सर बोला कोण बोलायले? आवाज ओळखला का? कोण? आवाज ओळखलाच की नाही? पुष्पा मावशी बोलायली का? आवाज ओळखलाच का? पुष्पा मावशी बोलायली का? हा, पुष्पा मावशी बोलायला लागली. तुझा बघत होते मी आता टीव्ही वरती प्रोग्राम. बघायलीच होय. आधीच नाक तुझं मोठं होतं, आता हिरवे कपडे काढून तू पोपटच दिसायला लागला. काय रे, काय करू? ती पोरगी कोण बसली शेजारी? काकी मी मामी मामी आहे त्याची. मामी म्हणा त्यांना. मी श्रेया बुगडे. हा हा श्रेया फुगडे. ते तुमचं फू बाई फू कार्यक्रम बघते मी. थँक्यू. पुरी एक निरोप सांगशील काय? कोणाला? ते तुमच्या कार्यक्रमात आहेत बघते ते विशाखा सुभेदार. हा विशाखा सुभेदार मॅडमला म्हणावं तुम्ही लई सुंदर काम करता, एवढा निरोप सांगा. सांगते. वाह वाह. बरं अगं मी काय म्हणालो तू हिला फोन लावला तर हिला काहीतरी दे ना पावती घेऊती. तिला म्हणावं बरं काम कर, तुलाही घेतील त्याच्यात. बरं 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 ठीक आहे हरकत चल बाई, नाही. माझं दूध तू चाललंय ठेवते मी. हा ठेव ठेव ठेव. आपण परत एकदा तुमच्या कामाविषयी बोलूया. मला सांगा तुमचं हे जे फू बाई फू आहे त्याच्यामध्ये हे जे लोक हसताना दाखवितात ना ते खरं हसतात का हो? खरंच असतं ते सगळं. आणि आम्हाला असं कळलं होतं की तिथल्या परीक्षकांना म्हणे एकदा हसलं की 10 रुपयाची नोट मिळते. रबिश असं काहीही नसतं. आमचे परीक्षक जे स्किट होतं त्याला उत्स्फूर्त दाद देतात, खळखळून हसतात ते. तुम्ही ना कधीतरी खरोखर आमच्या शूटिंगला या. अहो पडतात काय स्किट? प्रेक्षक आणि परीक्षक हसून हसून पडतात. हा असं असं नाही नाही आम्हाला पण तुमचं काम इतकं आवडतं ना तुम्हाला Thank सांगतो. you. कौतुकानं Thanks a lot. पाहतो बरं का आम्ही. Thank you. आणि आता आपल्या या फोन इन कार्यक्रमात सुद्धा उचला ना. कोण बोलायला आलं रे? मामा कोण बोलायला आलंय? मामा पिंट्या. अरे माझा भाषा आहे भाषा. हा पिंट्या बोल पिंट्या. नो प्रॉब्लेम. पिंट्या बोल बाळा बोल. मामी पिंट्या
पिंट्या आई कुठे बेटा? आईला फोन दे बेटा पिंट्या. मी काय म्हणतो हा बोल ना. मला असं म्हणायचंय की मामी हा. बोकडाचा आवाज काढून दाखवा. तुम्हाला सांगतो या पिंट्याला बालवाडी 96% पडले, त्याला बोकडाचा आवाज काढून दाखव. मला नाही येत पिंट्या बोकडाचा आवाज करता. असा काढू लागला जरा थांब, रडू नको. काय काढू लागला? मी काय मिमिक्री आर्टिस्ट आहे का? मला नाही येत बोकडाचा आवाज करता. अहो, एक मिनिट जरा थांब पिंट्या, बोलायला नव्हता. पिंट्या एक मिनिट. अहो काढा ना बोकडाचा आवाज. ऐकला का पिंट्या? पिंट्या ऐकला का? ऐकला का पिंट्या बोकडाचा आवाज बेटा? हा घाण काढला. सेलिब्रिटी आपल्याकडे आले. जरा थांबा जरा थांबा. नाही मला मी आता बास झालंय हे. दिस इज जस्ट गेटिंग टू मच. नाही आपण वाइंड अपच करू लागलो कार्यक्रम. पटकन करा. एक मिनिट थांबा, हे वाचून दाखवा. हे काय मी नाही वाचणार आहे. तुमचं येण्याचं भाडे हे देणार आहेत, हे वाचा पटकन. रमेश पटकन कोण वाचा. ते? आपले स्पॉन्सर आहेत, वाचून दाखवा पटकन. मी रोज सलीम हेअर कटून सलून मध्ये दाढी करते. सेलिब्रिटीने आपले स्पॉन्सरचे नाव घेतलेले आहे, त्या रोज तिथे जाऊन दाढी करतात. काय तुम्ही वाचून घेतलं माझ्याकडनं? हे खर्च देतात आपल्याला कार्यक्रमाचा, वाचावं लागेल की नाही? तर आज आपल्याकडे ज्या सेलिब्रिटी आलेल्या आहेत, तुमचं नाव काय? गेट लॉस्ट. श्रेया आणि संकर्षण, वा वा वा, बहुत मजा आया. संकर्षण ब्रिलियंट परफॉर्मन्स, आणि श्रेया परत मला हे परत मला म्हणायचंय, एक अच्छा डायरेक्टर अँड यू विल बी ॲट प्लेसेस. व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स. दिस परफॉर्मन्स वॉज अ लय भारी परफॉर्मन्स. आणि आय थिंक अश्विनी विल अग्री दॅट वी मस्ट हॅव वन लय भारी ब्लास्ट. And one lay bhari musical salami. लय भारी भाई. संकर्षण, तू खूप छान केलेलं आहेस आणि मला तू खूप आवडलेलं आहेस. आज तू खूप चांगला पोपट दिसतोयस. सो बेसिकली मला परफॉर्मन्स खूप आवडला, खूप खूप खूप. ओहो 12 आणि ताई 10. दिस इज फॉर द स्किट, दिस इज फॉर भाचा, and this is for निलेश. 12 24 गुण मिळालेले आहेत. याचा अर्थ तुमचा परफॉर्मन्स लई भारी झालेला आहे. एकदा लई भारी टाळ्या झाल्या पाहिजे या दोघांसाठी.